नमस्कार मित्रांनो, मी दर्शन चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळंच इन मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, मी आज खूप खुश आहे कारण मी फायनली येऊन पोचलो आहे आमच्या कणकोलीच्या घरात आणि मी आलेलो आहे गाडीने अलिबाग टू कणकोली आणि त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची मी लिंक इकडे वर आय बटनमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं कणकोलीतलं घर जे आता नुकतंच हल्लीच रिनोव्हेट केलेलं आहे। आधीचं जुनं घर होतं ते आता मस्त नवीन टाकाटक बांधलेलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आमचं दुसरंही घर आहे जे आहे दारिस्त्यात आणि तेही कणकोलीतच आहे, म्हणजे दारिस्ता हे आमचं खुद्द गाव आहे कणकोलीत। तर तो जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन। तर आज आपण बघणार आहे आमचं कणकोलीतलं घर, चला जाऊया। तर मित्रांनो, मी माझी गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि आमचं जे घर आहे कणकोलीतलं ते आहे कणकोलीतल्या स्टेट बँक कॉलनी इथे। आणि हे जे दिसतंय हे आमचं नवीन घर। चला आता आतून बघूया। मित्रांनो, हे आहे आमचं नवीन कणकोलीतलं घर आणि ही आमची तुळस। तर मित्रांनो, हे आमचं कणकोलीतलं घर आहे। बाहेरून असं दिसतं, मस्त पत्रे बित्रे लावलेले आहेत। वा, 2 दरवाजे आहेत। तर आता आपण या दरवाज्यातून आत जाणार आहे आणि मग मी तुम्हाला पूर्ण घर दाखवतो, पुढची बाजू, मागची बाजू आणि मग विहीरही दाखवणार आमची, ती पण खूप सुंदर आहे। चला तर आपण आता एंटर करतोय एका दरवाज्यातून आणि हा आहे आमचा मेन हॉल। इकडे पप्पा बसलेत। पप्पा कसं वाटतंय गाव येऊन नवीन घरात? एकदम मस्त। आणि हा आमचा हॉल आहे, कलर करणं अजून बाकी आहे, ते लवकरच आम्ही करणार आहे। मस्त वाव, कौलं टाकले, कौलारू घर मस्त। आणि हे आहेत माझे आजी आजोबा, यांच्या कृपेने आम्हाला इकडे कणकोलीतलं घर जे आहे सर्वांना लाभलेलं आहे खरंच। तर चला, हा झाला हॉल। आता आपण जाऊया किचन। हा झाला हॉल आणि आता आपण जातोय हॉलमधून किचनमध्ये। आणि किचनमध्ये प्रणिता जेवण बनवते। प्रणिता, काय बनते जेवण? दाखव जरा। आज काय आहे? आज आहे फ्लावर बटाट्याची भाजी। वाव, आणि हे काय? ही आहे पालेभाजी, लाल माठ आहे। अरे वा, मस्त। आणि डाळ भात इकडे खाली ठेवला आहे, चपात्या खाली ठेवल्या आणि ही आहे चटणी वाटायची म्हणजे अजून। आणि हा आमचा मसाला, आणि या सगळ्या जेवणात केलाय आमचा हा घरगुती मालवणी मसाला। जर याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल मालवणी मसाल्याचा तर त्याची मी लिंक इकडे आय बटनवर देईनच, तर नक्कीच चेक करा। कसं वाटतंय गाव येऊन? मला खूप छान वाटतंय। मी पहिल्यांदाच आले या घरात, मी म्हणजे बाहेरूनच बघितलं होतं किंवा काम चालू असताना बघितलं होतं, मी राहिले कधी नाही या घरात। छान वाटतं, मस्त, एक नंबर। आणि बघा, हे किचन मध्ये इकडे टाइल्स लावलेत, सगळं एकदम टकाटक केलंय नवीन। आणि इकडे हा छोटासा माळा आहे आणि ते जे दिसतंय ते आमचं घरातलं जुनं तपेल आहे। तर भरपूर लोक आली समजा राहायला इकडे, आता ते गरम पाणी आम्ही त्याच्यात करणार आहे चुलीवर। चला आता मी तुम्हाला दाखवतो मागची बाजू। मागची बाजू बघा कशी मस्त दिसते, हिरवागार। आता इथून तिकडे जाऊया पहिले। मेन म्हणजे तुम्हाला हे दाखवून मी वॉशिंग मशीन घेतलेली आहे। आता गावी पण आम्ही सगळं वाव, गिझर सगळं लावून घेतलेलं आहे नवीन घरात, कारण आता आमची जुनी पिढी जी आहे ते इथे येऊन राहणार, तर त्यांच्या सोयीनुसार सगळं इकडे केलेलं आहे। आणि ही आहे आमची मागची बाजू। मागची बाजू मस्तच आहे। आणि हे आमचं नारळाचं झाड। तर ही आहे आमच्या घराची मागची बाजू। एका दरवाजातून जे आपण आलो
त्या दरवाजातून सरळ समोरचा दरवाजाही दिसतो मस्त. तर आता मी तुम्हाला घेऊन जातो दुसऱ्या दरवाजातून मागूनच. आणि इथे ही आहे आमची पाण्याची टाकी. तर ही आहे आमच्या घराची मागची बाजू आणि एवढी जागा आहे. आणि हे नारळाचं झाड आमचं, नारळ धरले आहेत आता मस्त. आणि इकडे आजूबाजूला पण भरपूर घरं आहेत बघा, खूप सुंदर. आणि इथे आम्ही पहिले खेळायचो, खूप मजा यायची. आम्ही सगळे, माझे भावंड आणि सगळे मिळून. आणि इथून सरळ पहिले आम्ही रानात जायचो. आता तिकडे जे मला घर दिसतं आहे त्याच्या आधी तिकडे पूर्ण सरळ रान होतं. तर रानात पण मी तुम्हाला घेऊन जाईनच, त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकीन लवकरच रानातला. चला आता बाकीचं दुसरं घर बघूया. तर इथे आम्ही ही एक जागा बनवली आहे जिकडे कपडे भांडी धुवू शकतो. ॲक्च्युली घरात पण करू शकतो, पण जर जास्ती लोक आली तर ज्यांना आंघोळ करायचं ते इकडे पण करू शकतात समजा गर्दी जास्ती झालीच तर. पण आधी आमची इकडे चूल होती, तर आता भरपूर लोक आले की आम्ही चूलही मांडू इकडे कुठेतरी, मजा आहे. तर चला आता जाऊया. आता आपण चाललो या दुसऱ्या दरवाजातून, जी मागून जी एंट्री आहे त्याची. तर इथून आत शिरल्यावर सेम इकडे दोन्ही संडास बाथरूम आहेत. आणि हे घर थोडं छोटं आहे त्याच्यापेक्षा, पण मस्त आहे. ते मस्त 2 टाक्या लावल्या आहेत, दोन्हीकडे 500-500 लिटरच्या टाक्या आहेत पाण्याच्या, खूप सुंदर. आणि हा आहे हॉल आणि हा आमचा देवारा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हा आहे दुसरा हॉल. इकडे एक कपाट घेतले आम्ही. मस्त. आणि मेन तुम्हाला आता बावडी दाखवीन थोड्याच वेळात, पण त्याआधी इकडे बघा कशी मस्त जागा केली आहे बसायसाठी. खूपच सुंदर. तर जरी भरपूर लोक आली आमची मंडळी सगळी तर मजाच येणार आहे इकडे. सगळे आम्ही पहिले जसे खेळायचो, आता तर खेळत नाही पण आमची मुलं खेळतील, आहे की नाही हवी. तर मित्रांनो, तर दोन्ही घरं तर तुम्हाला दाखवून झाली आहेत मस्त. आणि या बरं सांगायला विसरलो, या दोन्ही घरामध्ये एक पार्टिशन आहे, म्हणजे या घरातून त्या घरात जाता येतं. हा बघा. आणि इथे आता आमची चालू आहे जेवणाची तयारी. आता जेवून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवतो आमची बावडी. तर मित्रांनो, आपला जेवणाचा ताट पण रेडी आहे बघा, कसं भरलेलं आहे मस्त पंचपक्वानं. तर आता आम्ही सगळे जेवून घेतो, तुम्ही पण या जेवायला. मस्त आता जेवून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो आमची बावडी. चला. मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आमच्या कणकोलीच्या घरात येऊन मी मस्त जेवलेलो आहे, पोटभर पंचपक्वानं तुम्ही बघितलीच असाल. मस्त वाटतंय, झोपायचं आहे. अरे पण तुम्हाला आमची बावडी दाखवायची राहिली, तर चला आता बावडी दाखवतो तुम्हाला आमची. चला तर जाऊया बावडीकडे. हा आज रस्ता जो जातोय आणि ही आमची आहे बावडी. मित्रांनो, बावडीचं पाणी एवढं गार आहे, मला काय सांगू, मस्त. आणि इथे एक काजूचं झाड होतं जिकडे आम्ही लहानपणी खेळायचो माझे सगळे भाऊ. आणि या एकदा झाडावरून मी पडलो सुद्धा होतो जेव्हा माझा पाय मुरगळला होता. माझ्या भावांना आठवतच असेल. आणि ही बाजू जिकडून आम्ही येतो पाणी भरायला.
तर मित्रांनो, कसं वाटलं आमचं घर, सॉरी कसं वाटलं आमचं नवीन घर, आहे ना मस्त? मित्रांनो, आमच्या आधीचं जे घर होतं त्याचं नाव होतं मातृपितृ छाया, आणि आता नवीन घर बांधलं आहे तर आम्ही विचार करतो की ह्याचं नाव काहीतरी मस्त असं ठेवूया. तर मी तुम्हा प्रेक्षक लोकांना विनंती करीन की तुम्ही मला कमेंटमध्ये चांगलं नाव सुचवा, आणि त्यातलं जर जे नाव आवडेल ते नक्कीच मी आमच्या घराला किंवा आमच्या लोकांना मी सजेस्ट करीन, आणि मग ते या घराचं नाव मी ठेवू. ठीक आहे? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा, आणि अजून माझे असे व्हिडिओ बघत राहा. अजून कोकण खूप एक्सप्लोअर करायचं आहे मला, तर तेही मी व्हिडिओ लवकरात लवकर टाकेन. पण हां, जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्या बेल आयकनला दाबा. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.